आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 अशा अप्रतिम रांगोळीच्या नवीन डिझाईन आणि खूप युनिक डिझाईन आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या रांगोळ्या तुम्ही रोज काढू शकता अंगणामध्ये किंवा मग देवघरात पण काढू शकता. खूप सोप्या आहेत आणि दिसायला पण सुंदर आहेत आणि युनिक पण आहेत. नक्की काढून बघाल. ही रांगोळी दिसायला युनिक आहे आणि काढायला पण खूप सोपी आहे. खूप कमी वेळेमध्ये पण झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर पण भरू शकता तुम्ही. या रांगोळीच्या डिझाईनमध्ये आपल्याला थोडं फारच कलर भरायचं आहे. जर आपण जास्त कलर भरलं ते रांगोळी दिसायला ओबड-धोबड दिसेल. म्हणून मी इथे थोडंसंच कलरचे डॉट टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला गुलाबी किंवा लाल रंग किंवा पिवळा रंग असो ते असं भरून घ्यायचं आहे. तर आता आपण ही दुसरी रांगोळीची डिझाईन बघणार आहोत. ही पण रांगोळी दिसायला सोपी आणि सुंदर आहे. या तिन्ही रांगोळीच्या डिझाईन तुम्ही अंगणात पण काढू शकता किंवा मग देवघरात किंवा तुळशीसमोर कुठे पण काढू शकता. खूप छोट्या आणि खूप सोप्या आहेत. या रांगोळीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंफारच रंग भरायचं आहे. तर आता आपण तिसरी डिझाईन बघूया. तर ही रांगोळी दिसायला खूप सुंदर आहे आणि काढायला खूप सोपी आहे आणि थोडीफार वेगळी पण आहे. या रांगोळीला मी थोडंफार कमळाच्या फुलाचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान असं डिझाईन तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान असं थोडंफार वेगळं आणि युनिक पण वाटत आहे. हवं असल्यास तुम्ही इथे पूर्ण कलर पण भरू शकता. रांगोळी उठून दिसण्यासाठी इथे मी थोडंफार कलर भरलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हवं असल्यास पूर्ण कलर पण भरू शकता किंवा मग स्किप करू शकता.
आजच्या या माझ्या तिन्ही रांगोळीच्या नवीन डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.